रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस म्हणजे साधारणपणे धमनीमध्ये चरबी किंवा कोलेस्ट्रॉल साचणं. हे घरच्या घरी अचूक तपासता येत नाही, पण काही लक्षणे आणि संकेत ओळखून तुम्ही नक्कीच धोका ओळखू शकता. घरच्या घरी लक्षात येणारी मुख्य लक्षणं म्हणजे छातीत वेदना किंवा दडपण, छातीमध्ये जडपणा जाणवणं किंवा दाब, जळजळ, वेदना खांद्यामध्ये, डाव्या हातात, मानेमध्ये येतात आणि तिथून जबड्यापर्यंत पसरतात. दुसरं म्हणजे लवकर दम लागणं. थोडं चाललं तरी श्वास घ्यायला त्रास होतो, जिना चढताना दम लागतो, चालताना पाय दुखतात, चालताना पायात कळा येतात, थांबल्यावर वेदना कमी होतात. हे जर असतील तर हे नक्कीच ब्लॉकेजेसचे लक्षण आहेत. मेंदूशी संबंधित अचानक चक्कर येते, बोलताना अडचण निर्माण होते, शरीराच्या एका बाजूला कमजोरी जाणवते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनियमित हृदयाचे ठोके. घरच्या घरी तपासण्यासाठी सोपे उपाय काय? तर रक्तदाब मोजा, वारंवार जास्त BP असेल तर धोका वाढतो. नाडी तपासा, खूप वेगवान किंवा अनियमित असेल तर त्याकडे लक्ष द्या. चालण्याची क्षमता बघा, 5 ते 10 मिनिटे चालल्यानंतर त्रास होतो का हे पहा. कंबर आणि नितंब यांचं प्रमाण बघा. जास्त पोटाची चरबी जास्त धोका वाढवते. खात्रीसाठी काही टेस्ट करा. घरच्या घरी खात्री करता येत नाही, त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन ECG काढा, इको करा, ट्रेसची टेस्ट करा आणि अंतिम खात्री करण्यासाठी अँजिओग्राफीही तुम्ही नक्कीच करू शकता. डॉक्टरांकडे कधी जावं? तर छातीत जास्त तीव्र वेदना होत असतील, श्वास घ्यायला खूपच त्रास होत असेल, अचानक चक्कर येत असेल, बेशुद्ध पडला असाल, तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. ब्लॉकेजेस टाळण्यासाठी तुम्ही काय करावं? तर तेलकट आणि जंक फूड कमी करा, रोज 30 मिनिटे चाला, धूम्रपान टाळा, साखर आणि BP नियंत्रणात ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. घरच्या घरी ब्लॉकेजेस पूर्णपणे ओळखता येत नाही, पण वरील लक्षणं दिसत असतील तर ते इशारा समजा आणि वेळेवर तपासणी करून घ्या. यामुळे मोठा धोका टाळताही येतो आणि आपला जीव नक्कीच वाचू शकतो. तेव्हा वेळीच लक्ष द्या आणि डॉक्टरांकडे जाऊन नक्कीच तुम्ही उपचार करून घेऊ शकता.